श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो, दंडवत। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आलेला हा आश्रम आपल्या अंबाजोगाई जवळ असणार आहे मोरेवाडी। या ठिकाणी श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर व सौ कल्पनाताई बिडकर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या राहत्या घरी आपण हा श्री चक्रपाणी अवतार दिनानिमित्त हा सत्संग आपण घेत आहोत। आपण सर्वजण सत्संग मंडळी, परमपूजनीय आपले सारंगधर बाबाजी यांनी या सत्संग मंडळाला खूप आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते बी आपल्या या सत्संगात उपस्थित आहेत। कुर्तेकर परिवार, बिडकर परिवार, धारूर येथील सर्व मंडळी आपल्या ह्या संपर्कात आहेत आणि अजूनही काही सद्भक्त मंडळी कोळवाडीची, आमचे आज रिधोरा या ठिकाणून आलेले आमचे शिष्य मंडळी विठ्ठल भालेराव आणि नंदू भालेराव, त्यांच्या गावात आम्ही 17 दिवस होतो आणि खूप सुंदर सत्संग त्या ठिकाणी झाला। सगळे भक्त मंडळी तिथले एकदम चांगले आणि व्यवस्थित। तिथं मंदिर आहे आपल्या श्री चक्रपाणी महाराजांचं, खूप सुंदर परिसर, खूप मोठा असा परिसर। 17 दिवस एवढ्या महिला मंडळ त्या ठिकाणी पोहोचले यायच्या आणि त्या ठिकाणी आमचा एक गोकुळाष्टमीचा जो आपला उत्सव आहे गोपाळकाला खूपच आनंदित झाला आणि तिथीलही आमच्या सद्भक्त मंडळी आज याच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सुंदर असा हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न होत आहे। आज सर्वज्ञ श्री चक्रपाणी भगवान यांचा अवतार दिवस आहे आणि या अवतार दिनानिमित्त आज आपल्याला श्री चक्रपाणी भगवान यांची कथा बघायची आहे, लीळा बघायची आहे की त्यांनी अवतार कसा धारण केलेला आहे, त्यांचं कार्य कसं आहे। त्यांनी गल्ली बोळे झाडून काढले, काय का झाडले की तुम्हाला संबंध देण्यासाठी। काय जीव जंतूंना संबंध दिल्यावरही त्यांचा फायदा होतो आणि ज्या झाडूला हात लावला, सुपाला हात लावला, तिच्यातही जडत्व नावाचे काही जीव असतात, त्यांनाही त्या ठिकाणी सुख देण्याचा हेतू आहे आणि कायमचा मोक्ष देण्यासाठी गल्ली आणि बोळ आपल्या अंतकरणात आहे। आपण तर आपली गल्ली बोळ घर रोज झाडतो, पण आपलं अंतकरण कधी झाडणार आहे। आणि म्हणून आपण आज श्री चक्रपाणी भगवान महाराजांना बोलवायचं आहे। सूप घेऊनी आता तू द्वारावती कारा, भरुनी घे देवा माझ्या जीवनाचा कचरा। आजपर्यंत तर मी कचऱ्यातच राहिलो, कचऱ्यातच जगलो, पण महाराजा आजपासून आपला अवतार या ठिकाणी होत आहे आणि या अवतार दिनानिमित्त मी माझ्या हृदयातला कचरा बाजूला करणार आहे, हा विडा मी आज ठेवणार आहे। आणि म्हणून आपल्याला
त्या ठिकाणी आज विडा ठेवायचा आहे की माझा कचरा बाजूला कर आणि हृदयामध्ये माझ्या गुण बसव, अवगुण बाजूला कर. हे करण्यासाठी हा सत्संग असतो. सत्संग आणि कुसंग दोन संघ आहेत. एक सत्संग आहे त्याने माणूस सज्जन होऊन जातो आणि एक कुसंग आहे माणूस त्याने कुसंगाला लागून जातो. बाकी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या रस्त्याला लागायचे, त्याला आम्ही काय करणार आहे. सांगणं तर सगळ्याचं कर्तव्य आहे. आपला गुरु आपल्याला हिताचं सांगणार. तुम्हाला हिताचं करायचंय का अनहित करायचंय ते तुमच्या हातात आहे. आम्ही त्याला काय करणार आहे. पण कोणताही संत असो, कोणताही महंत असो, तुम्हाला हिताचं सांगणार, कोणी वाईट सांगणार नाही. कारण ते धर्मपीठ आहे, त्याला धर्माने सांगावं लागतं आणि तो धर्माने सांगणार. करायचंय का नाही तो तुमचा प्रश्न असतो. आणि म्हणून देव दोन वाटा सांगत असतात. या वाटा जशी तरी नगरा पुरावळी परा होई जशी. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दोन वाटा सांगितल्या. या वाटा जाई जशी तरी चोरी नागवी जशी का चोरे खाई जशी वागे खाई जशी, असा दृष्टांत सांगितला. मग तुला कोणत्या रस्त्याने जायचं तू ठरव. चोऱ्या करशील, हाणामाऱ्या करशील, द्वेष करशील, शब्ददुर्व्यसन आचरशील तर चोर खातील, हाणामाऱ्या करतील घरचे आणि वरतून वाघ खातील, मग यमाच्या हातात पडशील. आणि जर समजा सत्संग करशील तर नगरा पुरा वरी पडा होई जशी, है ना. गावातून बाहेर निघशील, शिवाच्या बाहेर निघशील, अजून जिल्ह्याच्या बाहेर निघशील, महाराष्ट्रात फिरशील, सगळं लोक माहित होतील तुला. खूप मोठं असेल. सत्संगाने माणूस सज्जन होऊन जातो आणि सज्जन झाल्यानंतर त्याला सगळे लोक ओळखतात. त्यामुळे सज्जन होणं गरजेचं आहे. सत्संग करणं गरजेचं आहे. सत्संगामध्ये जे सत्व आहे ना मित्रांनो, ते खूप असं जबरदस्त आहे. तुमचं जे सत्व असतं ना, पैशाचं, धनाचं, मोलाचं, ते कसं असं तर हातावर कसं पाणी थोडंसं थांबतं आणि थोडंसं हात असं केला की पटकन खाली पडतं. तसा प्रकार आहे धन दौलताचा. कधी संपून जाईल ना कळतही नाही. पण सत्संगाचं आहे ना तुमच्या ते हृदयामध्ये असतं. ती शिदोरी तुमच्या हृदयामध्ये असते, ती संपत नाही, ती वाढते, तिचा सुगंध येतो. तुम्ही एकले असले आणि जर सत्संग करत असते ना तर लोक तुम्हाला भेटायला येतील. नाही, सत्संग मंडळात जाऊ, तिथं सगळे भेटतील. कारण एक जणाला कुठं कुठं शोधत बसू, दुसऱ्या त्याला शोधू, त्याला शोधू, पण मंडळात सगळे सापडतात. कारण ते सत्संग मंडळ आहे. आणि म्हणून आपले सत्संग मंडळ आहे. या सत्संग मंडळामध्ये आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साधलेली, चांगल्या प्रकारे आपल्या कल्पनाताई, सगळे आपले तातेराव यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सेवा केली. कुलदेकर अजूनही सगळेच सद्भक्त या ठिकाणी आले आणि आपण याचं चिंतन केलं. तर आज आपल्याला श्री चक्रपाणी भगवान यांची लीळा बघायची आहे की श्री चक्रपाणी भगवंताने चक्रातून जीव कसे काढले. माणूस चक्रामध्ये येतो का, आणि मग चक्रामध्ये आलं की तुम्ही म्हणत असता बाबा लय चक्रात आहे, काही बघतात का. आता बाबाला काय हात कळतो का, काही काही कळत नाही, है ना. पण मग काही कळत नसलं तरी बाबाला माहिती आहे चक्रात गेले ना, याला चक्रातून काढण्यासाठी श्री चक्रधर स्वामींची भक्ती करायला सांगू किंवा पुढे हा चक्राच्या बाहेर निघाल, नाही तर आपण चक्रात फसत आलाय ना कसं तरी. मग ठीक आहे भाऊ, काय कर, देव धर्म कर, चिंतन कर, स्मरण कर, साधू संतांना जेव घाल, त्यांना अन्नदान दे, है ना, त्यांना कपडे कर, काही कर, तू चक्रातून बाहेर निघशील. कारण असा तर हा कधी आपल्या चक्रात सापडत नाही, म्हणजे सत्संगात सापडत नाही. आता कसा तरी सापडलाय ना, मग त्याच्याकडून चांगलं करून घ्यायचं असतं, त्याला सत्संगाला लावायचं असतं. आणि हे केल्यानंतर तो सत्संग करत असतो. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान तुमच्या या महाराष्ट्रामध्ये येऊन सगळ्याला सांगितलं. अर्थवंताला वाडोवाडी जाऊन सांगितलं, गिवसलं, पाहिलं, शोधलं अर्थवंताला. देव शोधतात अर्थवंताला का नाही. आणि तशा प्रकारे आपणही देवाला शोधलं पाहिजे. आणि म्हणून अवतार धारण करत असताना देव अवतार धारण का करतात, काय का करतात की दुर्गुणांचा नाश करण्यासाठी स्वामी अवतार धारण करतात. दुर्गुण झाडण्यासाठी तो खराटा हातात घेतलेला आहे, दुर्गुण भरण्यासाठी तो सूप हातात येतो. तुम्ही सुपडीनं तो कचरा बाहेर टाकता की नाही. सुपडी आणि झाडू तुमच्या हातात असतो की नाही. का असतो तुमच्या घरात. उठलं की तुम्ही आधी झाडू बघत असता, कुठे झाडू आहे ना. आणि मग नंतर झाडल्यानंतर एका जाग्यावर केल्यावर सुपडी बघतात.
आता सुपडी आणावं लागल, सगळा भरावं लागल आणि सगळा नेऊन टाकावं लागल उखांड्यावर. का करतात तसं? परमेश्वर अवतार धारण करतात तर का करतात? तुमच्या जीवनाचा कचरा जो झालाय ना तो भरण्यासाठी अवतार धारण करत असतात. आणि तो कचरा आपण परमेश्वराकडनं त्या ठिकाणी परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये जाणून घेतला की आपला कचरा बाजूला होऊन जातो. काय? आणि असे साधू संत आले की तो कचरा सुपात भरून बाजूला नेऊन टाकतात. आपल्या जीवनाचं सोनं होऊन जातं मित्रांनो. आणि म्हणून महादाईसाला एक दृष्टांत सांगितला होता आमच्या देवाने की सोनं होऊन जातं. काय? त्यांचे घरचे दारचे सगळे नाव कुठे ठेवायचे की आमची पोरगी कोण्या बाबासोबत निघून गेली, देवधर्म करायला लागली. आता ती बाळविधवा होती. आता बाळविधवेनं काय केलं पाहिजे? भावाचीच भांडे घासले पाहिजे काय? तिचेच खरकट त्या ठिकाणी उरलेलं खाल्लं पाहिजे काय? है ना? तिथेच झाडायचं झोडायचं तेच काम करायचे का? तिला देवधर्म कधी करायचा? म्हणून विधवा स्त्री जास्तीत जास्त देवधर्म करत असते, चिंतन करत असते. आणि म्हणून ती महादाईचा त्या ठिकाणी काय करायची? पोथी ऐकायला जायची. पोथी ऐकता ऐकता असंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा आश्रम कोण्या गावात आला आणि त्या ठिकाणी देवाची तिची भेट झाली. ती सत्संगात येऊन गेली आणि तिला ऐकायला मिळालं स्वामींचं तत्वज्ञान. तत्वज्ञान ऐकलं की तिला तत्व कळालं. तत्व कळालं म्हणून तिनं त्या ठिकाणी सोडलं घरचं सगळं. घर सोडलं स्वामींच्या मागे गेली. आता स्वामींच्या मागे गेली, स्वामींजवळ राहायला लागली तर लोक नावं ठेवायला लागली. आता काय करणार त्याला? लोक नावं ठेवायसाठीच आहेत ना. जीवन हे संघर्षाच आहे ना. तुम्ही बघा ना, तुमच्याच घरी संघर्ष आहे. तुमचे आई वडील भाऊ पोरं सगळे पोटचे आहे ना तुमच्या, तरी संघर्ष कमी होतो तुमचा. मग इकडं तिकडं नाही पण मग घरी चालू होतो संघर्ष. महाभारत प्रत्येकाच्या घरी आहे. महाभारताचं त्याने सगळं आहे. कुठं महाभारत नाही, कुठं रामायण नाही. त्याच्यावर जगता ना तुम्ही, आहे की नाही? त्याच्यावर तुम्ही बोट मोडता, त्याच्यावर तुम्ही मामाचं नाव घेता. शकुनी मामा आहे, असं आहे तसं आहे म्हणता की नाही? त्यांची उदाहरणं देतात. आणि तुम्ही तेच करताय ना. आणि म्हणून एकमेकाला आपण उदाहरण देत असतो. असं महाभारत झालं. मग आपल्याला महाभारत करायचं नाही. महाभारतामध्ये जे चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ना. आणि म्हणून देवाने अवतार धारण केलेला आहे. तर कशाला केलेलं आहे? अवगुण झाडण्यासाठी, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी. कचऱ्यामध्ये जर आपण बी लावलं एखादं तर उगेल का? है ना? उगत नाही ना. त्याला साफ करावं लागतो, सगळी जमीन व्यवस्थित करावं लागते आणि मग त्याच्यामध्ये बी लावलं ती उगत. आणि म्हणून देव त्या ठिकाणी येऊन तुम्हाला ज्ञान करून देत आहे. मग अशा प्रकारे श्रीचक्रपाणी भगवान अवतार धारण करतात. तर कशासाठी करतात? अवगुण झाडण्यासाठी करतात. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की देव अवतार कसे करतात, धारण करतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा या भूतलावर ग्लानी येते, अत्याचार वाढतो, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि मग मी त्याचे सुजलाम सुफलाम करत असतो, त्याला नवीन गुण देत असतो, अवगुण त्या ठिकाणी बाजूला करत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. परित्राणाय साधूनां, अत्याचारी लोकांचा अत्याचार दूर करण्यासाठी, साधू संतांवर जे अत्याचार करतात, सात्विक लोक अत्याचार करतात, सत्संग त्या ठिकाणी चालू देत नाहीत, त्यांचा दुराचार दूर करण्यासाठी मी अवतार धारण करत असतो. आणि त्या साधूला त्या ठिकाणी मी सपोर्ट करत असतो, त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्कृत करून टाकतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवंताचं नाव काय माहिती तुम्हाला? कृष्ण. कृष्ण करून टाकतो तो अवगुणांना, पिळून काढतो. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने हे गीतेत सांगितलेले मी अवतार धारण का करतो. हे जे अत्याचारी लोक आहेत ना, यांना मारण्यासाठी, यांचे अवगुण मारण्यासाठी काय, आणि त्या ठिकाणी सु म्हणजे चांगले गुण आणि चांगले विचार देण्यासाठी आणि सात्विकतेला जगवण्यासाठी मी अवतार धारण करत असतो. आणि माझा धर्माची मी प्रतिष्ठा करत असतो. आणि म्हणून द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने आपल्या धर्माची प्रतिष्ठा केली का नाही? का नाही? मग त्या ठिकाणी धर्मयुद्ध केलं की नाही?
समजावून सांगितलं, सुधरावून सांगितलं, बघ भाऊ असं करू नकोस, ते करू नकोस, हे करू नकोस, असं होईल बरं, चांगलं नाही ऐकलं है ना, ऐकत नाही माणूस. विनाश काले विपरीत बुद्धी. ऐकलं पाहिजे. जर तुम्ही ऐकलं नाही तर एक दिवशी विनाश होऊन जातो, विपरीतत्व येऊन जातं. आपण आपल्या धर्मावर जर विपरीत झालो तर तुमचा विनाश जवळ आला असं समजायचं. आपल्याच धर्माला जर आपण नावबोट ठेवत असो, संतांना नावं ठेवत असो, आपल्या परिवाराला नावं ठेवत असो, तर तुमचा विनाश जवळ आला ना, तुमची विपरीत बुद्धी आली ना, का नाही? आणि म्हणून ही कधीच येऊ द्यायची नाही, त्याने विनाश होतो आपल्या घराचा. आणि म्हणून श्रीचक्रपाणी भगवंताचा अवतार दिवस आहे. ते अवतार धारण करत आहे. त्यांनी अवतार धारण कुठं केला, कार्य कसं करत आहे ते आपण बघत आहोत. मग फले ठाणे ब्राह्मण गृही अवतारू, फले ठाणे ब्राह्मण गृही अवतार स्वीकारू. फलटण म्हणजे श्री क्षेत्र फलटण. फलटण या ठिकाणी श्री चक्रपाणी भगवंताने ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारू म्हणजे अवतार धारण केला. गेला असताना तुम्ही कधी फलटणला? नसेल गेले तर जा. तिथलं जर तुम्ही नुसतं चरणोदक घेतलं ना तर तुमच्या अंगावर जे काय असते ना डाग डुगू ते सगळे साफ होऊन जातात, शुद्ध होऊन जातात. आणि म्हणून तिथं जाऊन तिथलं चरणोदक घ्या कधी. श्री दत्तात्रय प्रभू घोषाव्यांशी जीव उद्धराव्याची प्रवृत्ती. श्री दत्तात्रय भगवंताला जीव उद्धरण्याची प्रवृत्ती. श्री दत्तात्रय महाराज अमोघ दर्शन आहे, मग त्यांना जीव उद्धरण्याची प्रवृत्ती आहे. पण श्री दत्तात्रय महाराजांचं अमोघ दर्शन आहे, त्यांचं दर्शनच तुम्हाला शक्य नाही. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज काय करत आहेत, अवतार धारण करत आहेत. आणि मग त्या ठिकाणी अवतार धारण करत आहेत. म्हणून पुन्हा परदेशी पुरंदर पर्वता पूर्वे पाचा गावाची निमाने. मग त्या ठिकाणी पुन्हा चाकण, पुण्याजवळ चाकण गाव आहे ना, हा त्या ठिकाणी मग पुन्हा चाकण पुरंदर. पुरंदर आहे तिकडं, त्या पुरंदराच्या जवळपास कराड्या ब्राह्मण कुठं अवतार धारण केलेला आहे. अगदी पुण्या चाकणकडेच आपलं फलटण आहे, त्याला पुन्हा चाकणकडेच म्हणतात, पुण्याकडे फलटणे असंही म्हणतात. मग कोणाच्या घरी अवतार धारण केलेला आहे, कराड्या ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारिला. उच्च कुळे ब्राह्मण कुळे श्री चक्रपाणी भगवंताने अवतार धारण केलेला आहे. त्यांचा अवतार धारण कसा झालेला आहे, ते कसे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत म्हणून सांगत आहेत. इथे या नाव जनका नायक. काय नावे म्हणाले श्री चक्रपाणी भगवंताच्या वडिलाचं? पित्या नाव जनक नायक. जनक नायक नाव आहे. माते नाव जनकाईसे. मग मातेचं नाव काय आहे? जनकाईसा. जनकाईसा नाव आहे मातेचं. बहुत दिवस लोटले. बहुत दिवस लोटलेले आहेत, परंतु जनक नायक आणि जनकाईसाला मुलगा होत नाही. असं बरेचसे प्रपंचामध्ये उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतात. मग कोणाला 10 वर्षात होतो, कोणाला 20 वर्षात होतो, कोणाला 30 वर्षात होतो, कोणाला तो विचारूच नका, त्याची अवस्था नसताना सुद्धा मुलगा होतो. कारण कधी योग येतो काही सांगता येत नाही. आणि तो योग कसा असतो, तुमच्या प्रारब्धात जेव्हा असतं तेव्हा ते फळ तुम्हाला भेटत असतं. काय तुमचं प्रारब्ध तोपर्यंत नाही तोपर्यंत फळच भेटत नाही. आणि जे फळ आहेत तेच भेटत असतात ओठीमध्ये, हे बी ध्यानात घ्यायचं. नाही तुम्हाला असं वाटतं हे आम्हाला असं कसं झालं, हे चांगलं नाही निघालं, हे चांगलं. जे फळ तुम्ही जोडेत ना तेच भेटतात, दुसरं काही घडत नाही. प्रारब्ध भोगे क्षयो. आणि म्हणून जोड चांगली जोडा. म्हणून आता जोडावं लागत ते, आता करावं लागत चांगलं, तेव्हा पुढे जोड चांगली जोडल्या जाते. आणि जर तुम्ही आता चांगले राहिले नाही, आता चांगलं केलं नाही, तुमची जोड चांगली नाही. जे लावलं ते उगत आहे, ध्यानात घ्यायचं. आणि तुम्ही लावताना शेतात तेच उगत का दुसरं उगत काही. पण कलम केल्यावर
होऊन जातो. आणि म्हणून मग त्यांनी विचार असा केला की बा मूल बाळ तर आपल्याला महत्वाचं आहे, मूल व्हायलाच पाहिजे. मग काय करायचं, मूल नसलं तर मग कसं होईल आपलं. आणि म्हणून तिलाही समजावून सांगितलं. ती म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, दुसरं लग्न करायचंय करून घ्या. मग करत असताना त्यांनी एक तिच्यातून चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे जनक नायकाने, किंवा तुझी जी छोटी बहीण आहे ना तिच्यासोबतच लग्न करू, म्हणजे तुम्ही सौती होणारच नाही, बहिणी बहिणीच राहणार. आणि मग बहिणी बहिणी असल्यावर सोबतपणा काही गरजच नाही, जाऊपणा काही गरजच नाही, कारण तुम्ही बहिणी बहिणीच्या घरी खेळला तिथे खेळायचंय, खरे की नाही. आणि म्हणून काही लोक असे भाग्यवान असतात की त्या बहिणी बहिणी सुद्धा सोबत राहतात, है ना. आणि म्हणून ते आपल्याला कळायला पाहिजे की आपण तिथं कसं राहायला पाहिजे, बहिणी म्हणूनच राहायला पाहिजे, कधी जावा म्हणून नाही राहिलं पाहिजे. ते प्रेम महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते तसे राहत आहेत. जनकाईसाची धाकुटी बहिणी रंभाईसा, जनकाईसाची धाकुटी बहिणी रंभाईसा येते संबंधिले. आणि मग छोटी जी बहीण होती रंभाईसा, तिच्या सोबत जनक नायकाचं लग्न झालेलं. ते पुत्र नव्हेची. मग आता असं झालेलं आहे, असं वाटतं तुम्हाला की तिच्यापासून होईल, तुमचं फळच नाही तुमच्या वटीत. तुम्हाला असं वाटतं हे केल्या होईल, ते केल्या होईल, याला केल्या होईल, इकडे एखादा बाबा आणला यज्ञ केला, धुपण काढलं तेव्हा होईल. अरे असं किती धुपणं काढा, किती यज्ञ करा, काही होत नाही. तुमच्या वटीत आहे ना तेव्हाच भेटणार आहे, तुमचं प्रारब्ध आहे ना तेव्हाच येणार आहे ना. पण आता ते असतच ना जनसमुदायामध्ये, काही लोक सुज्ञान तर काही लोक अज्ञान. मग एक सांगल सांगल, मग या बाबाकडे जाय, त्या आईकडे जाय, हा बाबा बघतो, ती आई बघते, असं काम राहतं. आणि तो माणूस तरसून गेलेला असतो, कुठं जाऊ, काय करू, कोणा दवाखान्यात जाऊ, कोणा, आणि मग ते कोणाकडे जायला लागतं, तसा प्रकार होऊन जातो. मग जनकाईसाची माता पितरे ते चाकणीची. भानगड अशी झाली, रंभाईसालाही मुलगा नाही. आता वाटलं हिला होईल तर हिलाही नाही. आता पुन्हा झाली का नाही गपलतीच. पण झालं काय, हिच भाग्य उद्याला आलं, जनकाईसालाच मुलगा झाला, रंभाईसाला झालाच नाही. पाहिलं का, असा प्रकार आहे. म्हणून फक्त आपण चालायचं, खोदत बसायचं नाही, उथत बसायचं नाही, कणायचं नाही. आपल्याला कणायची लयच हौस नाही. तुम्ही असं केलं नाही ना म्हणूनच झालं, तुम्ही असं करत नाही ना म्हणूनच असं होतं. आणि मग चिडचिड 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 सदा भांडे आपल्याचे, आपल्या घरातले, आहे की नाही. चिडचिडपणा सोडून द्या, शांतता महत्वाची, दम धरा, धीर धरा. तुमच्या वटीत आहे ना ते भेटणारच आहे, काळजी करू नका. तेही जनक नायकाचे पुत्र नाही, मनोनी चाकणेसी. आता नवसन चापेल वैदन सुरू, आपण तेच करतो. इकडं नवस कर, तिकडं नवस कर, कुठं कुठं नवस करतो ना, आपल्याला काही सांगताच येत नाही, आहे ना. एक बाबा सोडत नाही, इकडं हात दाखवून, तिकडं हात दाखवून, या बाबाला दिल्यावर भेटेन का, त्या बाबाला दिल्यावर भेटेन का, असंच चालू असतं आपलं. एखादा वहीत बघन, काय झालंय आम्हाला, सगळं चेकअप करण, काही होत नाही. जे व्हायचं तेच होतं, पण अज्ञान जीवाला कळत नाही. मग काय, मग आता असते थोडस देवधर्म आहेच, आणि देवधर्म केला तर होतेच, नाही असं नाही. मग चाकणाला एक देवता होती, है ना, चक्रपाणी नावाची देवता चाकणला होती. मग आता काय करायचं, मग आता ज्यांचं यांचं दैवत आहे तिथं ती नवस करता. मग यांनी आपला तो विडा वगैरे काय असेल ते घेतला, आणि त्या चाकण पुन्हा चाकणच्या त्या देवीकडे गेले. आणि मग तिथं नवस बोलला. काय नवस बोलला म्हणाले, नवस केला, जनकाईसासी पुत्र हो. जर जनकाईसाला जर पुत्र झाला, म्हणजे आम्हाला जर मुलगा झाला, तर आम्ही असं करू म्हणून इथंही नारळ बांधतात. कुठं नारळ बांधतात, आणि झाल्यावर काही लोक कामापुरता मामा मानतात. काम झालं ना, देवा बदला, आता तू येऊ नको, आम्ही येत नाही, काही घेणं नाही आम्हाला. असेही काही लोक आहे लय हुशार. आणि मग काय, उलटी झाली, संडास झाली, दुखायला लागली, का नवस फेडा नाही म्हणूनच होरायला काय. आणि मग पुन्हा म्हणतात, बाबा कसं होईना करून घ्या, वरणपोळी का होईना, जाऊ द्या तिकडं, खरं नाही. आणि मग पळवतो. अरे तुझ्या माग तुला माहितच नाही काय आहे देव, आहे ना. पण आपलं स्वार्थापुरता देव करतो. अरे देव आहेच म्हणून दिवस उगवतो, नाही तर दिवस नाही उगवला तर कुठं पळावं लागण, सुधारायचं नाही. मग माशता सोन टके
याची मा शता सोन टक्के याची पूजा करूनी नवस बोलला मग यांनी तिथं ऐसा संकल्प केला की जर आम्हाला मुलगा झाला की आम्ही 100 सोन टक्क्याची म्हणजे 100 सोन टक्के आम्ही वाहू. आता आजकालचे लोक नवस करतात, मी टिळा करीन चांदीचा, है ना. मग तो चांदीचा टिळा इतका पातळ लय 100-150चा देवाला, आणि इकून तिकून तो झाला, है ना. आता चांदीचा केला किंवा सोन्याचा केला आणि इकून तिकून झाला तर तो आता चालाना फिराना, काहीतरी होऊ राहिलं म्हणे. काही कमी केलं काय देवाचं नाही म्हणे. देवाला घोडा वाहू म्हणे आपण, आता घोड्यासारखा चालला पाहिजे ना, व्यवस्थित झाला पाहिजे, टकाटक झाला पाहिजे. आणि म्हणून हे पुन्हा काय करतात, त्या देवाला जातात म्हणे, देवा जरा पोरगा तर दिला पण जरा कसा आहे चालता फिरता येईना, त्याला जरा व्यवस्थित घोडा वाहून देईन, है की नाही. तुम्ही पाहिले घोडे वाहता लोक, घोड्यासारखा झाला पाहिजे, हुशार झाला पाहिजे, टाक टाक चालला पाहिजे व्यवस्थित, मग पुन्हा घोडा वाहून देत आहे. तसं नवस करता लोक, तसं यांनी नवस केला. मग तेरेकडे जनकनायक पूर्ण तापी संगमी चांगदेव नावे विख्यात देवता असे. आता काय झालं, जनक नायकाची कुळदैवत म्हणा किंवा काही म्हणा किंवा त्यांची श्रद्धा म्हणा, ती कुठं होती, तापीकडे. चांगदेव नावाचं ते दैवत आहे, मग तिथं आपले स्थान आहेत आता, है ना. चांगदेव हरताळा म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जनक नायकासाने त्या ठिकाणी मला मुलगा व्हावा म्हणून तरी नवस केला की बाबा मला मुलगा नाही, बरेच दिवस झाले, मला जर मुलगा झाला तर मी काय करेन, 100 सोन टक्के याची पूजा करीन. 100 म्हणजे 1000, आणि त्यांनी किती केली 100. आता बापाने किती केली 1000, आहे ना. आता ते आहेत त्यांच्याकडे, पण ते म्हणे जाऊ दे ना देवाला, आपल्याला मुलगा झाला बस झाला, आहे ना. सगळं वैभव कशात ते मुलामध्ये आहे ना. आणि तेच जर तुमच्याकडे नाही तर लोक काय म्हणतात, हे वांजे म्हणता की नाही. वैभवही महत्वाचं आहे, सौभाग्यही महत्वाचं आहे. आता सगळं आहे, जर पतीत नाही तर काय म्हणतात लोक, म्हणून सौभाग्यही महत्वाचं आहे, सगळं महत्वाचं आहे, सगळंच लागत, आणि सगळं नसलं तर कसं काय होणार आहे का काही. आणि म्हणून सगळं पाहिजे असेल ना तर घरामध्ये दैवत पाहिजे, देवधर्म पाहिजे, चिंतन पाहिजे, तेव्हा सगळं भेटतं. देव म्हणजे देणारा, काय तो देव आहे. कोण देतं सांगा बरं तुम्हाला. अहो देव कोण नाहीच आहे ना, देणारा कोण नाहीच आहे. कोणी आहे काय एखादा दाता असा, दानी असा. अहो परमेश्वरच असा आहे की तुम्हाला देऊ शकतो. मग मग त्यांनी त्या ठिकाणी तिकडल्या देवतेला नवस केलेला आहे. जे आम्हासी पुत्र हो सहस्त्र सोन टेकयाची पूजा करोनी, आम्ही 100 सोन टक्के याची पूजा करू, इतकं सोनं वाहू, असं त्यांनी बोललं. आणि आता योगायोग आलेला आहे, जनकाईसाला गर्भधान राहिलं आणि जनकाईसाला मुलगा होणार आहे. गोसावी तेथा अवतार स्वीकरिला, गोसावी तेथा अवतारू स्वीकरिला. जनकाईसाच्या उदरी जनक नायक पिता, जनकाईसा माता, त्या ठिकाणी श्री चक्रपाणी भगवंताने अवतार धारण केलेला आहे. असे श्री चक्रपाणी भगवंताचा आज अवतार दिवस आहे, आणि त्यांनी अवतार कुठं धारण केलेला आहे ते सांगत आहेत. मग जनकनायकाची चांगदेवाची भक्ती, आता मुलगा झाला, खेळायला लागला, रांगायला लागला, आता त्या ठिकाणी व्यवस्थित घरामध्ये त्या ठिकाणी नांदणूक व्हायला लागली, आनंद होत आहे. मग आता पोरगा त्या ठिकाणी रांगायला लागल्यावर त्याला हाका मारावं लागते, ते तिकडं जातं इकडं जातं. मग त्याला काय नावाने हाका मारायची म्हणून त्याला नाव ठेवावं लागतं. म्हणून नाव ठेवण्याचा एक कार्यक्रम असतो. मग काय नाव ठेवायचं, मग आता काही नाव कसं ठेवायचं, कोणी काही सांगन, कोणी काही सांगन. परंतु ज्यांनी नवस केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला या देवतेकडनं, या परमेश्वराकडनं आम्हाला तो झालेला आहे, आणि म्हणून तत्साजात ते नाव ठेवत असतात. मग त्यांच्या आजोबांनी आजीनं चक्रपाणी देवता चाकणला तिथं नवस केला होता. मग त्यांनी काय नाव ठेवलं, चक्रपाणी. त्यांनी त्यांच्या याच्यावरून नाव ठेवलं. मग त्याची नाम गोसाव्यांशी ठेविले. मग ते नाव त्यांनी ठेवलं, कारण एक मामाकडे नाव असतं आणि एक घरी नाव असतं, असतं की नाही. असे नाव असतात मुलाला, कारण तो पूर्वी खूप प्रेम होतं बहिणीचं, भावाचं, आणि म्हणून जास्तीत जास्त पोरं शिकायला कुठं असायचे मामाकडं. आता तर दिवाळीला येता की नाही काय माहिती, हाय की नाही. अवघडच झालंय, प्रेम सगळं कमी झालंय.
आहे ना. आता नावणगी काय पडणार आहेत, त्याला तिकडच नाव पडतात. इकडं नावच नाही. आता मामाकडलं वेगळं आणि तिकडलं वेगळं, नाही तर दोन दोन नावं. हे मामाकडलं नाव आहे म्हणून हे इकडलं नाव आहे. आता मामाकडे जाणं नाही, घेणं नाही, देणं नाही. मामा फक्त आला तर आला आणि गेला तर गेला. आता एखादं खूपच प्रेम असेल तर येत असं न्यायला, नाही तर येतच नाही. हॅलो तू लवकर ये भाऊबीजीला. हा येते, पण मग आता घोड्या बसूनच येणार आहे, लगेच जाते, कारण माझ्या घरी दिवाळी आहे. खरं की नाही? कोण नाही देत तुम्हाला वेळ. मग गोसावी श्री चांगदेवराव रायचे नाम स्वीकारिले. मग आता तिकडं जनक नायकासाने त्या चांगदेव देवतेच्या त्या ठिकाणी नवस केलंय म्हणून तिकडलं नाव यांनी ठेवलं. काय नाव ठेवलं? मग यांनी श्री चांगदेव नाव ठेवलं. मग असे हे श्री चक्रपाणी भगवंतानी दोन्ही नाम स्वीकारले. काय हे नाम आहे ते. मग जनकाळीसाचा माता पितरी श्री चक्रपाणी असे नाव ठेविले. आणि जनकाळीसाच्या माता पितानी श्री चक्रपाणी नाव ठेवलं. गोसावी श्री चांगदेव तथा श्री चक्रपाणी दोन्ही नाव त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. असा सर्वज्ञ श्री चक्रपाणी भगवंताने अवतार धारण केलेला आहे. अवतार धारण केलेला आहे आणि मग आता देव वाढत आहेत आणि कार्य देवाला काय करायचं आहे? जीवाचा उद्धार करायचा आहे. मग आता तिथं कौरक संसारामध्ये तिथं कौरक राहतील त्यांच्याकडे, है ना. आणि म्हणून काही काळ लोटल्यानंतर देव काय करत आहेत की बाबा आपल्याला जीवाचा उद्धार करायचा आहे. मग ज्ञानशक्ती स्वीकार करावी लागेल ना. मग जीवाचा उद्धार करावा लागेल. मग ज्ञानशक्ती स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी देव दिंडीमध्ये निघून